हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण PSI 2014 हा जो क्वेश्चन पेपर आहे ना, तर त्याचा ॲनालिसिस करणार आहे. त्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री आणि पॉलिटी याचे जे प्रश्न आहेत त्याचं ॲनालिसिस असणार आहे. आता एक लक्षात घ्या, आपण एक PSIची सिरीज सुरू केली आहे. PSI मेन्सची, मेन्सची पेपर आहेत सगळे. PSI मेन्सची सध्या सिरीज सुरू केली आहे, तर ती सगळी कंप्लीट करून घेऊया. हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटी. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्ससाठी STI मेन्सचे पेपरसुद्धा कव्हर करणार आहे. त्यानंतर पूर्ण पॉलिटीवर जास्त फोकससाठी ASO मेन्सचे पेपर पण कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षांचे पेपरसुद्धा आपण सर्वच्या सर्व कव्हर करणार आहे. आणि त्यानंतर राहिल्यानंतर गट क चे जे एक्झाम झालेले आहेत त्याचे मेन्स, त्याचे प्रश्न ते सुद्धा आपण कव्हर करणार आहे. तर ही अशा प्रकारे सिरीज चालू राहणार आहे. ही लॉंग टाईम सिरीज आहे, परंतु आपण जास्तीत जास्त एका महिन्यामध्ये सर्वच्या सर्व MCQs जे आहेत ते MPSCला विचारलेले ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरं म्हणजे आपण एक्सप्लेनेशन पण देतोय. जॉग्राफी सिरीजमध्ये आपण एखादा क्वेश्चन बघितला. आता हा क्वेश्चन बघूया. ॲक्च्युली आपण आता लेसनला सुरुवातच करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 2001 ते 11 दरम्यान 15.99% असून अनुक्रमे ठाणे, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्याकरता सर्वाधिक होती. लक्षात घ्या, याच्या अगोदरच्या क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये आपण एक प्रश्न पाहिला होता, तो म्हणजे सरळ असा विचारला होता एकदा, महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 2001 ते 11 दरम्यान डॅश डॅश इतकी होती. ऑप्शन दिले होते 10.99, 12.99, 14.99, 16.99, 15.99 असं. तर आपण हा वन लाईनर टाईप विचारला होता, बरोबर. म्हणजे हा रिपीट झालाय क्वेश्चन. म्हणजे 15.99% एवढी महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे ते म्हणजे दशवार्षिक वाढ कोणत्या शहराकरता कमी आहे, तर 19% आता हे जर तुम्ही अनालिसिस केलं तर आता हे तुम्हाला मी नुसतं सांगितलं तुम्हाला याचं उत्तर काय आहे, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं पण सेंटेन्स बरोबर आहे. मी जर सांगितलं तर तुम्हाला तेवढं समजणार नाही. आता याच्यानुसार आपण ॲनालिसिस पण करणार आहोत. आता अगोदर एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 15.99%. कुठल्या? 2001 ते 11 मध्ये. पहिले 3 जिल्ह्याकरता सर्वाधिक होते, त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे ठाणे जिल्हा. एक लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु प्रश्न विचारताना 2001 ते 11 दरम्यान विचारलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये ना सर्वाधिक वाढ झालेली होती या दशकामध्ये. त्यानंतर येतो तो म्हणजे पुणे आणि त्यानंतर येतो औरंगाबाद पर्सेंटेजनुसार. त्याच्यानंतर जर कमी वाढ जर म्हटली कुठं, तर त्या 3 शहरामध्ये येते. त्याच्यामध्ये मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 शहराकरता येते. आणि याच्यामध्ये ही जी वाढ आहे ना, तर ही 19% म्हणजे मायनसमध्ये असणारी वाढ आहे, हे लक्षात घ्या, मायनसमध्ये. त्याच्याच बरोबर मुंबई शहर जिल्ह्याकरता, मुंबई शहर जो जिल्हा आहे त्याच्याकरता सर्वात कमी असं म्हटलेलं आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता आपण काय करूया, मॅपनुसार याचं थोडंसं अनालिसिस करूया, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी समजेल की कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मॅपनुसार जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लोकसंख्येची दशवार्षिक वाढ पहिले 3 जिल्हे कोणते? ठाणेमधले झालेले 36% हाईक आहे त्याची 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. पुण्यामध्ये बघितलं तर 30.37 आणि औरंगाबादमध्ये बघितलं तर 27.8. म्हणजे हा आपला या पॉईंटवर आणि या पॉईंटवरच परीक्षेला प्रश्न विचारला होता आणि इथला एक पॉईंट, ह्या 3 पॉईंटवर कन्सिडर करून तो प्रश्न फ्रेम केला होता. परंतु याच्या व्यतिरिक्तही काय विचारलं जाऊ शकेल ते आपण डिस्कस करूया. दुसरं म्हणजे शेवटचे 3 जिल्हे जर बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये मुंबई शहर येतं -7.56. पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे. ज्या मायनसमधल्या फिगर्स असतील, फॉर एक्झाम्पल देशाचा विचार केला तर नागालँड राज्याच्या संदर्भामध्ये पण येतं. तसं तुम्हाला मुंबई शहर -7.56, त्याच्यानंतर रत्नागिरी -4.8 आणि सिंधुदुर्ग -2.2. हे ज्या फिगर्स आहेत ना, हे पाठ असणं गरजेचं आहे. कधी विचारू द्या तुम्हाला, लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 2001 ते 11 नुसार जर असं विचारलं, मुंबई शहर -7.56, त्यानंतर पुढचं येतं रत्नागिरी -4.8 आणि सिंधुदुर्ग -2.2. हा घटक झाला. आता एवढं करून आपलं पूर्ण होणार आहे का? आता MPSC मध्ये असा एक ट्रेंड आहे, जे महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली 1960ला, म्हणजे महाराष्ट्रामधून गुजरात हे वेगळं झालं, महाराष्ट्र वेगळं झालं 1960ला, तेव्हा आपले जिल्हे होते 26. त्याच्यानंतर आता वाढत वाढत 36 पर्यंत गेला आकडा. आता या जिल्ह्यांच्या बाबतीत ना, ज्या कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला आणि त्याच्यानंतर असलेली महत्त्वाच्या गोष्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला लोकसंख्या दशवार्षिक वाढ पाहायची. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मला काय समजावून सांगायचं आहे तुम्हाला. जालना आणि परभणी याच्यामध्ये बघा किती आहे. जालना आणि परभणीमध्ये जर लोकसंख्येची दशवार्षिक वाढ कन्सिडर केली तर जालनामध्ये 21.87, परभणीमध्ये 20.18. कारण याच्या अगोदर ना
याच्या अगोदरच्या तुम्ही जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी पहिले 3-4 भाग घेतलेत, त्याच्यामध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारले आहेत. तर लक्षात ठेवताना फक्त काही गोष्टी मी तुम्हाला ट्रेस करतो, त्या तुमच्या लक्षात राहिल्यात तर मोर दॅन इनफ आहे. पहिलं लक्षात घ्या, जालना परभणी, जालनामध्ये 21.87% वाढ आहे, परभणीत 20.18 म्हणजे जवळजवळ आकडेवारी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे वाशिम हिंगोली, कारण 17.27 आणि 19.26 हे जवळजवळच्या आकडेवारी आहेत, म्हणजे जवळजवळच्या जिल्ह्यामधले ना परीक्षेला विचारलं जातं. दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, अकोला आणि अमरावती लक्षात घ्या. अमरावती 10.78% एवढी दशवार्षिक वाढ आहे लोकसंख्येची, आणि अकोल्यामध्ये किती आहे 11.30. त्याच्याचबरोबर तुम्ही यवतमाळ लक्षात ठेवू शकता 12.77. त्यानंतर तुम्ही एकदम विदर्भाच्या पूर्वेकडे इकडं या साईडला बघितलं तर तुम्हाला गोंदिया आणि गडचिरोली पाहायला मिळेल. गोंदियामध्ये जर बघितलं तर 10.11 आहे, आणि गडचिरोलीमध्ये किती पाहिलं तर तुम्हाला किती समजते 10.57 आहे. म्हणजे हे जवळजवळची आकडेवारी. असं तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याचप्रमाणे सोलापूर आणि अहमदनगर बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. सोलापूर 12.16 आहे आणि अहमदनगरला 12.40 आहे. थोडंसं रिडिंग मॅपचं रिडिंग करताना अशा पद्धतीनं करा. परीक्षेला ना थोडंसं ट्रेंड बदललेला आहे. परीक्षेला प्रश्न विचारायचा अवघड विचारलं जातं तर असं विचारलं जाते. आणि बाकी तुम्ही हे तर पाहूनच घेणार आहेत. रत्नागिरी 4.80, सिंधुदुर्ग 2.2 किंवा मुंबई शहर इथं दिलेलं आहे 7.56. हाही पॉईंट तेवढा महत्त्वाचा आहे. तर एक पॉईंट तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्ही नीट केलं तर तुम्हाला समजेल. एक म्हणजे गोंदियाचं बघा, गोंदियाची जे दशवार्षिक वाढ आहे लोकसंख्येची ती 10.11% आहे. आणि दुसरं तुम्ही या साईडला इथं कोल्हापूरची बघितली तर ती किती आहे 10.1. तर याचंही तुम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न करा, की असं लक्षात ठेवलं तर तुमचं बरंचसं पाठांतर होईल किंवा लक्षात राहील. त्यानंतर जवळचे जिल्हे मी सांगितले कसं पाहायचं ते, आणि हा एक पॉईंट, हे ॲडिशनल पॉईंट आहे. जर तुम्हाला इझी वाटलं तर नक्की घ्या. तसंच तुम्ही रायगड आणि बीडचंही बघू शकता, कारण रायगड 19.30% दशवार्षिक वाढ आहे आणि बीडची 19.60%. ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही हिंगोली बघू शकता 19.26. हा एक त्याचा ट्रेंड तुम्ही तयार करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. पहिल्या प्रश्नाचं थोडंसं आपण एक्सप्लेनेशन जास्त दिले, कारण तुम्हाला ट्रेंड कसा आहे तो समजण्यासाठी आपण केले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त आता ह्याचं काय विचारले, बरोबर कोणतं चूक कोणतं ओळखायचं. आता महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर नदी प्रणालीमध्ये सगळ्यात मोठं क्षेत्र कशाचं आहे क्षेत्रफळानुसार, तर ते गोदावरी येतं. आणि लांबीनुसार सुद्धा गोदावरी येतं. तर गोदावरीची लांबी काही ठिकाणी तुम्हाला अशी दिसेल, काही ठिकाणी अपडेटेड फिगर्स दिसेल. आता 732 गृहीत धरून चालूया, कारण खतीब सरांच्या पुस्तकामध्ये ते अपडेटेड दिलेलं आहे 732 किलोमीटर. आता प्रश्न घ्या की आपल्याला विचारलंय काय, विचारलं आहे गोदावरी नदीचं क्षेत्रफळानं. तर क्षेत्रफळ जर बघितलं गोदावरीचं तर किती कॅचमेंट एरिया त्यांनी व्यापलेला आहे 1,52,811 चौरस किलोमीटर एवढा कॅचमेंट एरिया त्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे सर्वाधिक जास्त क्षेत्रफळानं म्हटलं तर गोदावरी येतं, सगळ्यात कमी म्हटलं तर नर्मदा येतं. नर्मदाचं जर तुम्ही बघितलं तर 1,312 चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. आता मग पहिला प्रश्न, तर पहिला सेंटेन्स बरोबर आहे. दुसरं बरोबर आहे का, तर दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे. गोदावरी नदी खालोखाल कोणत्या क्षेत्रानं जास्त वापरले, तर तापी पूर्णा ही जी नदी आहे, तापी पूर्णा नदी प्रणालीचं जे क्षेत्र आहे यानं व्यापलेलं आहे. तापी प्रणालीनं व्यापलेलं क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला येतं 51,504 चौरस किलोमीटर. त्यामुळे हे चुकीचं ठरते, कोकणातील नदी प्रणाली पण येत नाही. जर तुम्ही याचा क्रमांक बघितला क्षेत्रफळानुसार गोदावरी 1 नंबरला येतं 1,52,811 चौरस किलोमीटर. 2 नंबरला तापी पूर्णा येतं. तिसरा आणि चौथा जर हे खतीब सरांच्या पुस्तकाचं अनालिसिस तुम्ही व्यवस्थित केलं तर तिसरा नंबर येतो तो भीमाचा, चौथा येतो वर्धा, त्यानंतर वैनगंगा, त्यानंतर कोकण खोरं, त्यानंतर कृष्णा आणि त्यानंतर नर्मदा असा क्रमांक आहे. म्हणजे क्षेत्रफळानुसार नद्यांच्या प्रणालीचं बघितलं तुम्ही तर गोदावरी 1 नंबर, तापी पूर्णा 2 नंबर, भीमा 3, वर्धा 4, वैनगंगा 5 आणि कोकण खऱ्यांचा 6वा क्रमांक येतो. मग आता आपल्या प्रश्नामध्ये भीमा नदीचे क्षेत्रफळ दिले, त्यामुळे हे चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त एक पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न दिला की गटात न बसणारी नदी ओळखायला सांगितले आपल्याला, आणि तो प्रश्न असा दिलेला होता. आता तुम्ही जर प्रश्न नीट पाहिला तर तुम्हाला काय दिलंय, दूधगंगा दिले, पंचगंगा दिले, गिरणा दिले आणि सीना दिले. आता याच्यानुसार तुम्ही अनालिसिस केलं तर दूधगंगा, पंचगंगा, ओके. आता हे गिरणा कुठल्या नदीची उपनदी आहे, डेफिनेटली गिरणा येते ती तापीची उपनदी. गिरणा कशाची उपनदी येते,
तापी नदीची उपनदी कोणती आहे? गिरणा. त्याच्यामध्ये मग वाघोर, गिरणा, अंजनी किंवा पूर्णा, अनेर जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. धुळे जिल्ह्यामध्ये औरणावती, पुराई किंवा अमरावती अशा प्रकारच्या नद्यांचे आहेत. तर तापी नदीची उपनदी कोणती आहे? गिरणा. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? गिरणा. आता दूधगंगा, पंचगंगा, वारणा, सिन्हा ह्या ज्या नदी आहेत, कोयना, कृष्णा, तर ह्या कृष्णा नदीच्या काय आहेत? उपनदी आहेत. कुठल्या? उजव्या किनाऱ्यावरनं. कृष्णा नदीबाबत तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, येरळा नदी. येरळा नदी, येरळा नदी ही नाही, डाव्या बाजूने मिळणारी महत्वाची नदी आहे. कृष्णा येरळाचा संगम होतो सांगलीमधल्या ब्रह्मनाळजवळ. कृष्णा येरळाचा संगम होतो सांगलीमधल्या ब्रह्मनाळजवळ. मग याचं उत्तर काय असणार आहे? गिरणा. कारण गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे, इतर कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिंपल प्रश्न येतो म्हणजे अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरे वेगळं करते असं म्हटलेलं आहे. आणि पुढचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते. तर हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. काय आहे? दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. अजंठा डोंगररांग म्हटल्यानंतर तापी गोदावरी लक्षात ठेवायचं, आणि अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दोन विधानं दिली त्यापैकी काय खरे नाही असं आपल्याला विचारलंय. पहिलं स्टेटमेंट आहे, ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्या दिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणी असला तरी एकमेकांना राखी बांधली. तर हा कार्यक्रम झाला होता. तर आता बंगालची फाळणी कधी झाली हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते दिनांक आहे 16 ऑक्टोबर 1905. 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी अंमलात आली होती आणि बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली होती. तर ते बंगभंग आंदोलन म्हटलं जातं बंगालच्या फाळणीसाठी. आणि त्या आंदोलनामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर हे व्यक्ती येतात. आता 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस ना राष्ट्रीय शोक दिवस म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला गेलेला होता. दुखवटा दिन मराठीमध्ये असं म्हटलं जातं त्याला. आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, बंगालच्या असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, बंगालच्या फाळणीची योजना सरकारनं केव्हा घोषित केली आणि कोठून घोषित केली? तर ती केली होती 7 जुलै 1905 ला. कधी केली होती? 7 जुलै 1905 ला. आणि कोठून केली होती? तर ती केली होती हिमाचल प्रदेशमधलं जे सिमला ठिकाण आहे, या सिमला ठिकाणावरून ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं तर बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली. इम्प्लिमेंट कधी केली? तर 16 ऑक्टोबर 1905 ला. हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये रक्षाबंधन हे ऐक्याचं प्रतीक मानलं गेलं होतं आणि सगळ्या लोकांनी म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणी असलं तरी एकमेकांना राखी बांधली होती. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. विचारलंय काय? खरे नाही. म्हणजे हे खरे दोन ऑप्शन तर तुमचे डेफिनेटली एलिमिनेट झाले. मग आता उत्तर राहिलं ह्या दोन्हीपैकी एक. आता दुसरं स्टेटमेंट पाहूया. बंगालची फाळणी जी 1905 मध्ये लादली गेली. लादली कधी गेली? 1905 म्हणजे कधी? 16 ऑक्टोबर 1905, जे ऑलरेडी आपण पाहिलं होतं. दुसरं म्हटलंय की ती 1920 मध्ये मागे घेतली गेली. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 1920 मध्ये मागे घेतली का? नाही. आता बंगालची फाळणी मागं कधी घेतली किंवा ह्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, लॉर्ड हार्डिंगनं जो दिल्ली दरबार भरवला होता त्या दिल्ली दरबारामध्ये 12 डिसेंबर 1911 रोजी जे दिल्ली दरबार लॉर्ड हार्डिंगनं भरवला होता त्याच्यामध्ये जे ब्रिटिश सम्राट आहेत पंचम जॉर्ज, काय नाव आहे त्यांचं? पंचम जॉर्ज यांनी काय केलं होतं? बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केलेली होती. तर 12 डिसेंबर 1911 हे दिनांक पण महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे 12 डिसेंबर ही कोणाची बर्थ डेट आहे असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. शरद पवार आणि युवराज सिंग यांची 12 डिसेंबर ही बर्थ डेट आहे. इयरकडे जाऊ नका, फक्त दिनांकाकडे जाऊ. 12 डिसेंबर. तर 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंगनं भरवलेला जो दिल्ली दरबार होता त्याच्यामध्ये ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द असल्याची घोषणा केली. म्हणजे काय खरं नाही? तर दुसरं स्टेटमेंट हे खरं नाही. म्हणजे दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. का? तर बंगालची फाळणी. आता तुम्हाला इथे 3 डेट आता एक लक्षात घ्या. परीक्षेला ना तुम्हाला याच्यावर बऱ्याच वेळा फसवलं जातं. पहिली डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 7 जुलै 1905. काय केलं तर ब्रिटिश सरकारनं हिमाचल प्रदेशमधल्या सिमला या ठिकाणावरून बंगालची फाळणी करण्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905 काय महत्वाचे आहे तर तो शोक दिन किंवा दुखवटा दिन, राष्ट्रीय शोक दिन सेलिब्रेट केला जातो. का केला गेला? बंगालची फाळणी इम्प्लिमेंट झाली. आणि त्याच्यानंतर 12 डिसेंबर 1911 बंगालची फाळणी रद्द झाली. हे जे तिन्ही दिनांक आहेत ना हे खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काय केलं वृत्तपत्र कुठून सुरू झालं, कोणी सुरू केलं हे विचारलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अनालिसिस केलं तर तुम्हाला लगेच समजून जाईल. पहिलं म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, वंदे मातरम तुम्ही यातनं शोधू शकता.
वंदे मातरम म्हटल्यानंतर तुम्ही अरविंद घोष हे उत्तर देऊ शकता. म्हणजे ए ला 3 कुठं आहे, तर पहिल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे दुसरा पर्याय तुमचा एलिमिनेट होईल आणि चौथा पर्याय एलिमिनेट होईल. म्हणजे पहिला आणि तिसरा हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. दुसरं म्हणजे लीडर. लीडर म्हटल्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय म्हटल्यानंतर यांना भारतरत्न सुद्धा देण्यात आलेला आहे. हिंदू महासभा हे जो महत्वाची संस्था आहे, याच्या संदर्भामध्ये ना यांचं काम आहे. तर लीडर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर पंडित मदन मोहन मालवीय. म्हणजे अ ला 3 आणि ब ला 4. उत्तर काय असणार आहे तुमचं, पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे वंदे मातरम कोणी सुरू केलं, अरविंद घोष यांनी सुरू केलं. लीडर पंडित मदन मोहन मालवीय. यंग इंडिया होम रूल द्वारे सुरू झालेलं वृत्तपत्र. आणि हिंदू हे मद्रासमधून निघालेलं वृत्तपत्र. म्हणजे अशा तुम्ही जोड्या लावू शकता. हे पाठांतर असणं गरजेचं आहे बऱ्याच गोष्टींचं. वंदे मातरम म्हटलं की अरविंद घोष, लीडर म्हटलं की पंडित मदन मोहन मालवीय, यंग इंडिया म्हटलं की होम रूल द्वारे सुरू झालेलं वृत्तपत्र, आणि हिंदू म्हटलं की मद्रास म्हणून निघालेलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान आपल्याला योग्य आहे ते शोधायचे. पहिलं स्टेटमेंट पहा. डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे बोलवल्या गेलेल्या अखिल भारतीय अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हिरिरीने सहभाग घेतला. तर डिसेंबर 1885 म्हणजे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन, आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर होते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर नव्हते. का नव्हते, तर 1883 साली 1883 साली नॅशनल कॉन्फरन्स नावाची एक परिषद त्यांनी आयोजित केली होती, आणि त्याच्या थ्रू त्याचं काम करण्यासाठी, लोकांना एकत्रित जमवण्यासाठी ना, तर ते कलकत्त्याला त्यांनी परिषद भरवली होती. त्याच्यामुळे ना ते त्याच्याच कामामध्ये जास्त व्यस्त होते पुढेही, त्या नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याच्या. त्याच्यामुळे ना ते 1885ला जे मुंबईला काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात ते सहभागी झालेले नव्हते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं काय चुकीचं आहे. विचारलं की कोणतं विधान बरोबर आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे का नाही, दुसरं बरोबर आहे का, ते सुद्धा नाही. मग आता ऑप्शन राहिले ह्या दोघांमधला, एक तर दुसरं बरोबर असेल किंवा दोन्ही चुकीचे असतील. दुसरं स्टेटमेंट जर पाहिलं तुम्ही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये अधिवेशन होत असते, तर हे विधान बरोबर आहे. कारण काँग्रेसचं अधिवेशन हे डिसेंबरमध्येच होतं, कारण स्थापनाच त्यांची डिसेंबर 1885 मध्ये झालेली आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, फक्त ब बरोबर. पुढचा प्रश्न, 1905च्या बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हत्या शब्दावर फोकस करा. आता ॲक्च्युली 1905ला जी बंगालची फाळणी झाली, तर या बंगालच्या फाळणीनं त्यांना एकच टार्गेट होतं, ते म्हणजे जे मुस्लिम आणि हिंदू धर्म आहे ह्यांच्यामध्ये फूट पाडायचं. म्हणजे यांनी काय केलं होतं इंग्रजांनी, तर म्हणजे मुस्लिम बहुसंख्य भाग असेल तो वेगळा करायचा, हिंदू बहुसंख्य भाग वेगळा करायचा, आणि अशामध्ये त्यांच्यामध्ये फूट पाडायचं कारस्थान होतं. त्याच्यामध्ये ना जो बिहार आणि ओरिसाचा भाग आहे, याचं ना बंगालपासून विलगीकरण करणं आणि हिंदू मुस्लिम मध्ये फूट पाडणं, याच्यासाठीच ॲक्च्युली त्यांना 1905ची बंगाल फाळणी त्यांनी केलेली होती. त्याच्यामुळं काय करायचं नव्हतं म्हटल्यानंतर पहिलं तर डेफिनेटली त्यांचा मेन उद्देश होता ते तर असणार आहे. म्हणजे काय करायचं नव्हतं म्हटल्यानंतर हे दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होणार, डेफिनेटली होणार. राहिले काय, फक्त ब. तर पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रॉव्हिन्स निर्माण करणं, असं काय त्यांचं टार्गेट नव्हतं. त्यांना फक्त हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडायची होती. बिहार ओरिसाचं भागाचं बंगालपासून विलगीकरण करून अशा प्रकारे करायचं होतं. मग काय करायचे नव्हते म्हटल्यानंतर उत्तर काय येणार, केवळ बी. पुढचा जो प्रश्न आहे ना, तर आता हा तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये दिलेले 2 अधिनियम आहेत किंवा ऍक्ट आहेत, तर ते लक्षात ठेवायचे आहेत. आता राष्ट्रीय ध्वज किंवा झेंडा फडकावण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात, त्याचं उत्तर आहे दोन्हीही. वरीलपैकी दोन्हीही तरतुदी लागू होतात. लक्षात घ्या, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे तुम्हाला बोधचिन्ह नावं अयोग्य वापरावर प्रतिबंध म्हटलेला आहे, तो अधिनियम आहे 1950चा. आणि राष्ट्रीय गौरवाचा अपमान म्हटल्यानंतर तो अधिनियम कितीचा, 1971चा. हे दोन्ही पाठ असणं गरजेचं आहे. बोधचिन्ह नाव अयोग्य वापरावर प्रतिबंध 1950, राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971. तर हे दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, फक्त माहीत असू द्या तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एम ए जिना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यातील खालीलपैकी कोणता नव्हता, हे ओळखायचं. नव्हता म्हणलेलं
पहिलं लक्षात घ्या, त्यांनी म्हणलेल्या मुद्द्यांपैकी पहिला महत्त्वाचा येतो तो म्हणजे जी भावी राज्यघटना असेल ना, तर ती संघराज्य स्वरूपाची असावी. दुसरं म्हणजे जे सगळे प्रांत असावे तर त्यांना सम प्रमाणात स्वायत्तता द्यावी, हे सुद्धा जिनांच्या 14 मुद्द्यामध्ये समावेश होतं. त्याचबरोबर मुंबई प्रांतामधून सिंध प्रांत जो आहे तो वेगळा झाला पाहिजे, मुस्लिम राष्ट्र त्यांना करायचं होतं, त्यासाठी तिसरा हा पॉईंट सुद्धा आहे. परंतु केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळात अर्धी मंत्री मुस्लिम असणं अशी प्रकारची तरतूद त्यामध्ये नव्हती. म्हणजे उत्तर काय असणार? पर्याय 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानापैकी योग्य विधान आपल्याला शोधायचे. पहिलं विधान पहा, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय व्यक्ती होते. हा पॉईंट ना तुम्हाला कायम लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी ना याच्यावर वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, वन लाईनर मध्ये. त्यामुळं सत्येंद्र सिन्हा प्रसन्न सिन्हा म्हटल्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले पहिले भारतीय, डेफिनेटली लक्षात ठेवायचं. आणि एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा यांच्यावर प्रश्न विचारताना काय केले जाते एमपीसीनं, त्यांना जोडून एक वेगळं असं स्टेटमेंट दिलं जातं की जे नेमकं चुकीचं असतं. आता या स्टेटमेंटमध्ये म्हटले, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये की सत्येंद्र प्रसन्न सिन्हा या त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनवले गेले, तसे नेमणूक झालेले ते इंग्रजांच्या काळातील दुसरे भारतीय होते. तर याचं उत्तर काय आहे? तर फक्त एक बरोबर आहे. परीक्षेला ना तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले पहिले भारतीय कोण? तर ते आहेत सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. पुढचा प्रश्न एकदम भारी आहे, तो पहा. दिलेल्या विधानापैकी योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही, ते अधिनियमानं स्वीकारावं किंवा अंगीकारावं लागतं. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. कोणताही आंतरराष्ट्रीय करार जर झाला तर तो भारताला अगोदर अधिनियम स्वीकारावा लागेल किंवा अंगीकारावा लागेल, तरच त्याचा कायदा बनतं. राष्ट्रीय कायदा लगेच आंतरराष्ट्रीय एखादा करार केला तर बनत नाही. दुसरा कायदा काय प्रश्न म्हटलेला आहे, स्टेटमेंट म्हटले ते म्हणजे पहिलं बरोबर आहे. ओके. आता दुसरं स्टेटमेंट पहा, भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वाशी ताळमेळ ठेवतात. एवढं स्टेटमेंट जर बघितलं तर बरोबर आहे की भारतीय न्यायालय काय करतात, जे आंतरराष्ट्रीय कायद्याचं तत्व आहे त्याच्याशी ताळमेळ ठेवतात. परंतु इथून पुढचं स्टेटमेंट पहा, परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यामध्ये मतभेद असतो तेव्हा आंतरराष्ट्रीय कायदा मानला जातो, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा वरचढ ठरतो असं त्यांना म्हणायचं आहे की तर प्रिव्हिल्स. तर असं नाही होत. जेव्हा तुम्हाला एक लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट हे तुमचं थोडंसं बरोबर वाटतं, परंतु पुढच्या स्टेटमेंटमुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरते. कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायद्यामध्ये मतभेद असेल तेव्हा आंतरराष्ट्रीय कायदा वरचढ ठरला असं मानलं जात नाही. त्या कायद्याच्या त्या सिच्युएशननुसार ते ठरवलं जातं. त्यामुळं हे दुसरं विधान मात्र चुकीचं ठरतं, पहिलं विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे उत्तर असणार केवळ ए. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे, इल्बर्ट बिलचा हेतू भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा होता. आता इल्बर्ट बिल हे कोणाच्या काळात आलं? तर रिपनच्या काळात आलं. इल्बर्ट बिल कशासाठी आहे? तर भारतीय जे वकील आहेत तर त्यांना बाकीच्यांच्या म्हणजे इंग्रजांचे किंवा ब्रिटिशांच्या कायदे लढवण्याचा अधिकार मिळणार होता किंवा ते न्यायनिवाडा करू शकत होते. म्हणजे याचा अर्थ काय? तर इल्बर्ट बिल हे भारतीय न्यायाधीशांना ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर ठरतं. दुसरं स्टेटमेंट पहा, इल्बर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती. असं होतं का? नाही. इल्बर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्यानंतर रिपनवर जास्त दबाव पडलेला होता की असं करायला नको म्हणून, आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे ते बिल मागे घेण्यात आलं. त्याच्या मसुद्यात वगैरे असं काही चूक नव्हती. म्हणजे आता बरोबर कोणतं? फक्त एक. पुढचा प्रश्न आहे की समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? कायद्यासमोर समानता, अस्पृश्य समाप्ती, पदव्यांची समाप्ती आणि समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य. समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. मग आता याच्यातून आपल्याला शोधायचं आहे. समतेचा हक्क किंवा समानतेचा हक्क म्हटल्यानंतर आर्टिकल 14 ते 18 मध्ये असतात. आता हे एवढं तर तुम्हाला समजलं असेल. कायद्यासमोर समानता आर्टिकल कोणता असणार? 14. त्याच्यानंतर अस्पृश्य समाप्ती किंवा अस्पृश्य निवारण किंवा त्याच्या आचरणावर बंदी हे आर्टिकल 17 मध्ये येतं. पदव्यांची समाप्ती, पदव्या समाप्ती म्हणजे आर्टिकल 18 मध्ये येतं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य 14 ते 18 मध्ये येतं का? नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर 19 आर्टिकल मध्ये येतं. म्हणजे काय झालं, 14 ते 18 मध्ये कोण कोण आहे? पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. म्हणजे उत्तर काय असणार? फक्त ABC. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. समतेचा हक्क किंवा समानतेचा अधिकार म्हणजे आर्टिकल 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क म्हटल्यानंतर आर्टिकल 19 ते 22. आणि कोणत्या आर्टिकलमध्ये काय आहे हे जर समजलं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. जसं कायद्याच्या समोर समानता आर्टिकल 14, अस्पृश्य समाप्ती कायदा आर्टिकल 17, पदव्यांची समाप्ती आर्टिकल 18 आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर आर्टिकल 19. आणि समतेचा अधिकार कशामध्ये? 14 ते 18 मध्ये. म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, म्हणजे ABC हे तुमचं काय असणार? उत्तर असणार.
पुढचा प्रश्न बघा की कालानुक्रमाने मांडणी करा म्हटले, त्याच्यामध्ये सगळे कायदे दिले. एक दिला अंतर्गत सुरक्षा कायदा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, दहशतवाद प्रतिबंधक कायदा आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा. आता एक मला सांगा, हे जे सगळे कायदे आहेत ते राज्यघटनेच्या, माझा प्रश्न असा आहे, हे दिलेले सगळे कायदे राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत येतात? तर ते येतं आर्टिकल 22. आर्टिकल 22 काय आहे? आर्टिकल 22 मध्ये सांगितलं आहे मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण. अलग लक्षात, आर्टिकल 22 मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण. आता प्रश्न उरतो, ह्या कायद्यांचं इयर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे प्रश्न कसा विचारलाय हे तुम्हाला समजलं. त्यानंतर बघा आता तुम्ही, प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा कधीच आहे? त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रिव्हेन्शन डिटेन्शन ऍक्ट. हा आहे 1950चा. प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा कधीचा आहे? 1950चा. त्याला प्रिव्हेन्शन डिटेक्शन ऍक्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर मिसा कायदा किंवा त्याला आपण अंतर्गत सुरक्षा कायदा किंवा त्याला मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणतो. हा कधीचा आहे? मिसा कायदा आहे 1971चा. कधी आहे? 1971. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा. राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा त्याला आपण रासुका असं म्हणतो. रासुका, त्याला आपण नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट असंही म्हटलं जातं. तो कधीचा आहे? 1980चा आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे दहशतवाद प्रतिबंधक कायदा. त्याला दहशतवाद प्रतिबंधक कायदा पोटा, पोटा म्हटलं जातं. दहशतवाद प्रतिबंधक कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट, त्याला पोटा असं म्हटलं जातं. हा कधीचा आहे? 1985चा आहे. ओके. मग आता तुम्हाला जो क्रमाने लावायला सांगितले, मग पहिल्यांदा कमी कुठला आहे? प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा, म्हणजे सुरुवातीला काय येणार? बी येणार. ओके. त्यानंतर 2 नंबरला काय आहे? अंतर्गत सुरक्षा कायदा. कधीचा आहे? 1971चा. मग ए येणार. त्यानंतर काय आहे? राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे काय आहे? 1980चा. डी येणार. आणि शेवटी काय आहे? दहशतवाद प्रतिबंधक कायदा 1985चा किंवा त्याला आपण पोटा असं म्हणतो. 2002 सालचं. पोटा कधीचा आहे? तर 2002चा. हे लक्षात घ्या. तर 1985 नाही, पोटा 2002चा आहे. त्यामुळे हा किती येणार? सी. म्हणजे उत्तर काय असणार? बी, ए, डी, सी. परत एकदा सांगतो, प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा हा कधीचा आहे? 1950. अंतर्गत सुरक्षा कायदा किंवा त्याला आपण मिसा कायदा असंही म्हटलं जातं, तो आहे 1971चा. दहशतवाद प्रतिबंधक कायदा किंवा त्याला प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट असं म्हटलं जातं, तो 2002चा आहे. आणि सगळ्यात शेवटी येतो तो राष्ट्रीय सुरक्षा कायदा कधीचा आहे? 1980चा. त्याला आपण रासुका म्हणतो. आता तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल थोडंसं, म्हणजे हा जो पोटा, टाडा हे जे कायदे आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण याच्यामध्ये ना जे तमिळनाडूचं राजकारण आहे ना, ह्या कायद्यावर बरंचसं अवलंबून आहे. म्हणजे जे 2002चा दहशतवाद प्रतिबंधक कायदा आहे किंवा त्याला आपण पोटा कायदा असं म्हणतो, या कायद्यामध्ये ना जास्त वापर कधी झाला होता? तर जे DMK किंवा तमिळनाडूचे जे पक्ष आहेत त्यांनी समर्थन केलं होतं. पण जेव्हा जयललिता मुख्यमंत्री झाल्या होत्या तेव्हा त्यांनी काय केलं होतं? वायको यांनी जे सरचिटणीस होते ना, तर त्यांना पोटा लावून पकडलं होतं आणि तो कायदा रद्द मागण्याची परत मागणी झालेली होती. मग बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे याचा संदर्भ तमिळनाडूमध्ये बऱ्याच त्याचा गैरफायदा झालेला आहे, म्हणून तो रद्द करण्यात आला होता. परत एकदा सांगतो, प्रतिबंधक स्थानबद्धता 1950, अंतर्गत सुरक्षा 1971, राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 आणि दहशतवाद प्रतिबंधक कायदा 2002. म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न पहा, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबतची भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करा असं म्हटलंय. म्हणजे मार्गदर्शक तत्वाबद्दल एखाद्या व्यक्तीने म्हटलेलं वाक्य. आता ह्याच्यातलं तुम्ही सगळं वाचत बसला तर तुम्हाला बरंचसं समजणार नाही, परंतु एक गोष्ट तुम्ही मात्र नक्की लक्षात ठेवू शकता. ती म्हणजे काय? तर तो म्हणजे बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक, असं कुणी म्हटलंय? KT शहा यांनी म्हटलंय. कुणी म्हटलंय? KT शहा. म्हणजे डी ला जर 1 असेल ते तुमचं उत्तर असणार. ऑप्शन मध्ये बघितलं तर पहिल्याच क्रमांकामध्ये तुम्हाला डी ला 1 दिसतंय, बाकी कुठं दिसत नाही. याचा अर्थ उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. हा झाला तुमचा. एक जरी माहित असलं तर तुम्ही त्याचं ट्रेस करू शकता. मग समाजवादातून फेबियन समाजवाद असं कोणी म्हटलेलं आहे? तर ते म्हटले 19व्या शतकातील जे इंग्लिश तत्वज्ञान होते तर त्यांनी म्हटलेलं आहे. मग आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे? तर राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही, हे स्टेटमेंट आहे आंबेडकरांचं. बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक कोणी म्हटलंय? KT शहा यांनी म्हटले. समाजवादातून फेबियन समाजवाद असं कोणी म्हटलंय? तर 19व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञान यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर KC फियर हे जे आहेत तर यांनी काय म्हटलं होतं? तर जरी या घोषणांना तुम्ही कितीही प्रमाणात वचनं मानायचं ठरवलं तरी त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती येईल असं कोणी म्हटलंय? तर KC फियर यांनी म्हटले. आता हे ना पॉईंट, यातलं एक तुम्हाला लक्षात राहतो, परंतु इतर महत्त्वाच्या गोष्टी
म्हणून तुम्ही त्या ध्यानात ठेवू शकतात. जसं की राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही, आंबेडकरांचं वाक्य लक्षात ठेवावंच लागेल. जसं बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक, केटी शाह, डेफिनेटली लक्षात ठेवायचं. मला तेवढंच एक्झॅक्टली नक्की माहित होतं, त्यामुळे माझा प्रश्न लगेच सॉल्व्ह करू शकलो मी. समाजवादातून फेबियन समाजवाद कोण म्हटलं तर 19व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञांनी असं म्हटलं होतं. आणि केसी व्हियर ना तर राज्यघटनेला अपकीर्ती येईल वगैरे असं स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यांची पुनर्रचना व त्यांच्या सीमा बदलाबाबतच्या खालील विधानामधून कोणतं विधान चूक आहे? पहिलं लक्षात घ्या, हे कोणत्या आर्टिकल बाबत येतं? आर्टिकल 3 बाबत येतं. आता घटक राज्यांची सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. बरोबर, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. चूक कोणतं विचारलंय? चला पुढं. संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकतं. लक्षात घ्या, आता घटक राज्यांची एखादी सीमा बदलायची असेल किंवा नवीन घटक राज्य तयार करायचं असेल किंवा दोन घटक राज्यांमधचा काही भाग एकत्र येऊन तिसरंच नवीन राज्य किंवा नवीन घटक राज्य तयार करायचं असेल तर असं जे केलं जातं तर हे 368 जे आर्टिकल आहे, 368 आर्टिकलमध्ये घटनादुरुस्तीच्या संदर्भात आहे. तर घटनादुरुस्ती तिथली, आता हे जे घटक राज्यांची पुनर्रचना करायची आहे ना तर ती साध्या बहुमताने केली जाते. 368 अंतर्गत जी घटनादुरुस्ती केली ती मानली जाणार नाही असं राज्यघटनेच्या कलम 4 मध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे की संसदेला तो अधिकार आहे, संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते. विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित घटक राज्य विधिमंडळाची मतं आजमावली पाहिजेत. तर बरोबर आहे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर राष्ट्रपतीच्या संमतीविना हे विधेयक सादर करता येत नाही आणि राष्ट्रपतींना काय करावं लागतं तर त्या घटक राज्यांचं काय मत आहे हे ते मागवून घेऊ शकतात. चौथं काय म्हटलंय की सीमा बदलासाठी संबंधित घटक राज्याची संमती आवश्यक आहे, असं काही नाहीये. घटक राज्य म्हणजे काय करू शकतं? संसद स्वतःच्या मर्जीप्रमाणे घटक राज्यांचा नकाशा बदलू शकतं. म्हणजे ते सीमा बदलायसाठी तुम्ही घटक राज्यांना राष्ट्रपती विचारतात, त्यांची मतं जाणून घेतात. समजा त्यांनी म्हटलं करूच नका तरी काय करणार का? तर त्यांच्या मतावर आहे, संसदेच्या मतावर आहे. संसदेने ठरवलंय एखाद्या घटक राज्यांची सीमा बदलायची तर ते बदलू शकतात. त्याच्यामुळे चुकीचं विधान कोणतं आहे असं विचारलं तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? चुकीचं स्टेटमेंट असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, काय गटाबाहेरचा शब्द ओळखायला सांगितले. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. म्हणजे हे कशाच्या बाबतीत दिले? डेफिनेटली तुम्हाला समजलं पाहिजे. राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मेन्शन केलेले शब्द, आम्ही भारतीय जनता, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. मग आता ह्याच्यातला गटाबाहेरचा शब्द कोणता असणार आहे? तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य. त्याच्यामुळं वेगळा शब्द कोणता झाला? सामाजिक. म्हणजे तुम्हाला काय पाठ असणं गरजेचं आहे? राज्यघटनेचा सरनामा पाठ असणं गरजेचं आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा एक क्रम आहे. दुसरा क्रम आहे न्याय कोणते? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य कोणते? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य. समानता कशाची? दर्जाची व संधीची समानता. हे पॉईंट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सरनामा पाठ असेल तर हा प्रश्न तुमचा टॅकल होतो. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य म्हटले. सामाजिक शब्द तिथं आहे का? नाही. त्यामुळे उत्तर काय असणार? गटाबाहेरचा शब्द सामाजिक. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालाय? लक्षात ठेवायचं, आर्टिकल 19(1) सब कलम ए याच्या अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.